की हा जो आजार आहे त्याच्यामध्ये कोणी स्वतःला म्हणतं मी लठ्ठ आहे, कोणी म्हणतं मी नाही. हे कसं ठरवतो आपण? त्याची नक्की व्याख्या काय? त्याच्यासाठी एक सायंटिफिक एकक आहे, त्याला म्हणतो आपण BMI, बॉडी मास इंडेक्स. म्हणजे तुमच्या बोनच्या हाईटला किंवा तुमच्या उंचीला किती किलो वजन नेण्याची क्षमता आहे, ह्याचं एक गणित असतं. तर ते आपण बॉडीचं kg इन वेट असं ठरवतो की वजन किलोग्रॅम्समध्ये किती भागिले उंची, हाईट त्यांची मीटर स्क्वेअरमध्ये किती. ओके, हा एक BMI जो आहे, BMI तुमचा पाहिजे 25च्या खाली. 18 ते 25 BMI इज नॉर्मल. 18च्या खाली ॲबनॉर्मल, 25च्या वर ओव्हरवेट आणि 30च्या वर ओबेसिटी. ह्या अशा पद्धतीची म्हणजे आखलेल्या गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये दुसरं काय महत्त्वाचं आहे की भारतीय माणसाला ह्याच्यात थोडीशी स्पेशल कॅटेगरी आहे, ज्याला फॅट थिन इंडियन्स म्हणतात. म्हणजे तुम्ही आणि मी आणि आपल्या शेजारी आपल्याच वजनाचे 2 युरोपियन बसले, आपल्याच उंचीचे, तर आपलं फॅट पर्सेंटेज जास्त आहे, त्यांचं मसल आणि बोन जास्त आहे. म्हणजे वी लुक थिन बट वी आर फॅट. स्टील वी आर फॅट. कारण फॅट कंटेंट आपल्या बॉडीतला जास्त आहे आणि ऑब्व्हियसली त्याच्या मागणे येणारे आजार पण आपल्यामध्ये जास्त आहेत. तिसरी गोष्ट जी भारतीय माणसाची खूप वेगळी आहे जगापेक्षा, ते म्हणजे पोट, ज्याला सेंट्रल ओबेसिटी म्हणतात. बायकांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त आणि पुरुषांमध्ये 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त जर पोट असेल तर ते पोट अनेक आजार घेऊन येतं. आणि ह्याच्याविषयी मला वाटतं ह्या योग्य डेफिनेशन्सविषयी जागरूकता होणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं, सो मी कशी दिसते ह्याच्यापेक्षा माझा BMI किती, माझं कमरेचं घेर किती आणि मला आजार किती, ह्या लेव्हलनी आम्ही ओबेसिटी मोजतो. म्हणजे सायन्स त्या लेव्हलनी ओबेसिटी मोजतं.